रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आहे आमचा लडाख ट्रिपचा दिवस दुसरा आणि आत्ता आम्ही आहे उज्जैनमध्ये. तर आम्ही सर्व चाललो आहे महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. आता हा जो मंदिराचा परिसर आहे ना, हा एकदम असा भव्य असा मोठा आहे. तर तो जर पूर्ण फिरायचा म्हटलं तर पाय दुखून जातात. पण तिथे त्यांनी गाड्यांची पण सोय केली आहे. पण आम्हाला सगळ्यांना पायीच फिरायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही मस्तपैकी सगळीकडे फिरलो. पण रिटर्न येताना पाय एवढे प्रचंड दुखत होते ना. आता मी तुम्हाला जो मंदिराचा परिसर आहे तो दाखवतो. आता ते जे समोर दिसतंय ना, ते आहे भारत माता मंदिर. आता तिकडे काय आम्हाला जाणं झालं नाही, पण मी बाहेरूनच व्हिडिओ वगैरे काढून घेतला. मग फायनली 1.5-2 तास पूर्ण परिसर फिरून आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये देवदर्शन घेण्यासाठी. आता गर्दी एवढी प्रचंड होती ना, तरी पण दर्शन एकदम भारी झाले. तुम्ही पण बघू शकता तिथे समोर महादेवाची पिंड दिसते. जेवढं काही पायी फिरलो होतो किंवा गर्दीमध्ये एवढा टाईम उभं राहिलो होतो, जेवढा काही जो काही त्रास झाला होता तो एका क्षणात दूर झाला जेव्हा देवाचं दर्शन घेतलं. एवढं भारी वाटलं ना, की एवढा लांब येऊन दर्शन होणं म्हणजे खरंच खूप चांगलं. फायनली आमचं दर्शन झालं आणि दर्शन एक नंबर झालं. मस्तपैकी दर्शन घेतलं. पण माझा गन लावायचा बाकी आहे, तर आता मी गन लावायला चाललो आहे. कारण देवाला आलो आणि गन लावला नाही मग उपयोग काय. तर फायनली आमचं दर्शन झालं आहे आत्ताच आणि आत्ता आम्ही चाललो आहे गाडीकडे. तर दर्शन एक नंबर झालं आहे. पण माझा गन लावायचा राहिला डोक्याला. तर म्हटलं चला आधी गन लावून घेऊ आणि मग पुढे निघूयात. कारण देवाला आलो आणि गन लावला नाही म्हणजे काय अर्थ. आता महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला दर्शन घ्यायचं होतं कालभैरवचं. तर आम्ही निघालो कालभैरव मंदिराकडे. आता तिथे पोचल्यानंतर बघितलं तर तिथे एवढ्या प्रचंड लांब रांगा लागल्या होत्या ना, की दर्शन होणं मुश्किलच होतं. मग काय मस्तपैकी बाहेरूनच हात जोडले, दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आता पुढं आल्यानंतर वाटेत मला दिसला सोडा. मग सोडा बघितल्यानंतर काही पिण्याचा मोहच आवरला नाही. मग मस्तपैकी एक सोडा घेतला, सोडा पिला आणि पुढचा प्रवास पुन्हा सुरू. दिवसभराचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो राजस्थानला. मग मस्तपैकी राजस्थान स्पेशल डाळबाटी खाल्ली आणि येऊन रूममध्ये पडलो. तर आमचं प्लॅनिंग होतं की खाटू श्यामपर्यंत आम्हाला आज पोचायचं होतं. पण सगळे वाटेतच थकलेत, त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतलं आहे. इथे एक हॉटेल घेतलं आहे. आता इथे स्टे करणार आणि सकाळीचे ते सावलिया शेठ म्हणून एक मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊन आम्ही सकाळी निघणार आहे पुढे खाटू श्यामसाठी. तर आमच्याबरोबर तुम्ही कनेक्ट राहा आणि आम्ही जसा आनंद घेतो आहे तर आमच्यासोबत तुम्ही या ट्रिपचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि अकाउंटला फॉलो नक्की करा. चला तर मग भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन्सवर. बाय.